शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय। शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय। काय आनंद आहे, आनंद आहे। कसलं सरकार हे नतभ्रष्ट, या जनतेच्या भुकांनी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही, कुणाचीच पर्वा नाही। आज दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत। कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे। पीक विम्याचे फिगर जे बदलले, पूर्वी 1/3 केंद्र सरकार, 1/3 शेतकरी आणि 1/3 हे राज्य सरकार भरत होतं। आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला। म्हणजे मतं घेतपर्यंत 1 रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मरा की वाचा। म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे, तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे। म्हणजे यांना काही कामच उरलं नाही। मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे, किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं। आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल। काय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। असे जर चड्डी बनियानवाले मंत्री, लुंगी बनियानवाले मंत्री, टावेल बनियानवाले मंत्री, रमी खेळणारे मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललाय महाराष्ट्रात। यातून शेतकऱ्यांनो, तुमचं वाली हा सरकार नाही। शेतकऱ्यांनो, तुमचं तुम्ही आता बघा। हे बेईमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही। म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा।